नमस्कार. आजच्या या संभाषणाचा विषय आहे इंटिग्रेटेड ट्रीटमेंट फॉर कोविड-19 डिसीज. थोडा नवीन विषय आहे. आपण गेल्या काही दिवसापासून भारताच्या सरकारचं एक धोरण पाहतोय की आयुष मंत्रालयाने एक फोरम उभा केला आहे आणि पूर्ण भारतभर नव्हे तर जगभर आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगा यामार्फत कोरोना रुग्णांची किंवा कोविड रुग्णांची ट्रीटमेंट करण्याचा निर्णय हा अंमलात आणलेला आहे. आणि म्हणून मित्रहो, आपण आता कोरोनाच्या एका अशा टप्प्यात आलेलो आहे की भारताच्या ज्या भागामध्ये याचा प्रसार आणि प्रचार जोमाने चालू आहे त्या ठिकाणी याला आता पुढच्या टप्प्यात प्रवेश मिळालेला आहे. आणि भारताच्या ज्या भागामध्ये याचा शिरकाव झालेला नाही तो भाग सुदैवाने अजूनही तशाच अवस्थेमध्ये आहे. म्हणून भारताचे आज दोन भाग की कोरोनाग्रस्त भाग आणि कोरोनामुक्त भाग अशा दोन भागात विभागणी करणं हे आजच्या तारखेला आता चौथा लॉकडाऊन आपला चालू होण्याच्या परिस्थितीत आहे. आणि अशा वेळेस आपल्याला याचे दोन भाग, दोन खंड यामध्ये विभागणी होणं गरजेचं वाटतं. मित्रहो, गेले 30 वर्षाचा माझा इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसचा म्हणजे ॲलोपॅथीमध्ये अतिदक्षता विभागापासून तर प्रसूतीशास्त्र तंत्रज्ञापर्यंत किंवा निदानशास्त्राच्या अद्ययावत उपकरणांची यंत्रसामुग्री हाताळण्यापासून तर ते पारंपरिक असणाऱ्या आपल्या जुन्या सूक्ष्मदर्शका खाली पाहून काही रोगाचं निदान करण्यापर्यंतचा जो अनुभव माझ्या बरोबर आहे, यामध्ये गेले 30 वर्षाचा ॲलोपॅथी प्रॅक्टिसचा एक दीर्घ अनुभव की ज्यामध्ये विविध केसेस लाखो करोडो लोकांबरोबर याचे दृष्टकर्मा या दृष्टीने केलेली प्रत्यक्ष ट्रीटमेंट आणि आयुर्वेदातील चिकित्साशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून, MD म्हणून आणि एका निदानशास्त्राचा प्राध्यापक म्हणून आयुर्वेदाबद्दल असणारं सखोल ज्ञान आणि त्याचा प्रात्यक्षिकाच्या मार्फत केला गेलेला एक प्रायोगिक भाग या दृष्टिकोनातून या व्याख्यानाकडे आपण एका मध्यस्थ म्हणून पाहण्याची गरज आहे. मध्यंतरी आपण चर्चा ऐकली की आयुषच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यामार्फत कोरोना 100% प्रिव्हेंट करता येतो. कालपासून पुन्हा आपण एक नवीन न्यूज पाहतोय की होमिओपॅथीच्या आर्सेनियम या तत्वापासून बनवलेलं औषध हे कोरोना टाळण्यास समर्थ नाही किंवा समर्थ आहे असं म्हणता येणार नाही. अशा प्रकारची एक बातमी, अशा प्रकारची एक नवीन विचारधारा आपण आता चर्चेत घेतलेली आहे. सत्य हे आहे की हे कोरोना युद्ध जे आहे हे एका रणांगणातल्या युद्धाच्या साधर्म्यात आपण पाहण्याची गरज आहे. एखाद्या युद्धभूमीमध्ये एक योद्धा, एक सरदार, एक सेनापती जेव्हा तिथे रणभूमीवरती लढत असतो तेव्हा त्याच्या हातामध्ये दोन गोष्टी असतात. एका हातामध्ये तलवार असते आणि एका हातामध्ये ढाल असते. या ढालीचं काम काय तर समोरच्या शत्रूच्या वीराने किंवा शत्रुपक्षाने केलेले हल्ले परतावून लावण्याचं आणि त्या हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याचं काम ढाल करते. आणि तलवार काय काम करते तर तलवार समोरच्या शत्रूला नामहरण करून निस्तनाबूत करण्यासाठी, त्याचा अंत करण्यासाठी, त्याचं शिर धडापासून वेगळं करण्यासाठी त्याच्यावरती अस्त्र म्हणून तलवारीचा वापर केला जातो. मग तलवार आणि ढाल यामध्ये एक डिफेन्सिव्ह आहे आणि एक ऑफेन्सिव्ह आहे. बघा, हा विषय थोडासा चिंतनात घेतल्याने आपल्याला नेमकं काय करायचं ते कळेल. काही लोक आयुर्वेदिकच्या ट्रीटमेंटकडे एक अद्भुत चिकित्सा म्हणून पाहतात. काही लोक
आधुनिक विज्ञानामध्ये दिलेली जी जी नवीन प्रणाली आहे, व्हेंटिलेटरच्या काही मोडपासून तर अगदी अगदी डायरेक्ट सेल ऑक्सिजन थेरपी नावाचा जो प्रकार प्रगत झाला तिथपर्यंत आपण पाहतो. या दोन्हीकडे एका टोकाच्या नजरेने पाहिलं जातं की ॲलोपॅथीवाल्यांना असं वाटतं की वी आर द बेस्ट अँड वी विल द ओनली सोल्युशन फॉर दिस कोविड-19. आयुर्वेदवाल्यांना असं वाटतं की यांचं म्हणणं आहे ना, अँटीव्हायरल ड्रग नाही, याच्यावरती लस नाही, याच्यावरती आम्ही वेट अँड वॉच आणि जस्ट एक सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो ॲलोपॅथीवाले. तर मग आयुर्वेदमध्ये याचं शास्त्र भक्कम आहे आणि म्हणून आपण ओनली वे आयुर्वेद मेथडने याला नीट करू शकतो. सज्जन हो, जोपर्यंत त्या योद्ध्याच्या हातामध्ये ढाल नाही आहे तोपर्यंत समोरच्याचे हल्ले परतून लावण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही. किती तलवार त्याची धारदार असू द्या, पोलादी असू द्या, पार एकाच वेळी तलवारीच्या एका हल्ल्यात 4 जणांचे शिर कापण्याची तार त्या तलवारीत असू द्या, पण जोपर्यंत त्या योद्ध्याच्या हातामध्ये ढाल नाही तोपर्यंत त्याला लढता येत नाही. दुसऱ्या अर्थाने एखाद्या योद्ध्याच्या हातामध्ये ढाल आहे आणि तलवार नाही, त्यालाही लढताना मर्यादा येतात. ढालेने तो कुठपर्यंत करेल, समोरचा हल्ला करीत राहील, हा त्याला ढालेवरती झेलत राहील. पण समोरच्यावर हल्ला करण्यासाठी ढाल काय कामाची? समजा आपण ढाल घेऊन त्याच्यावर हल्ला करायला गेलो तर त्या क्षणाची वाट पाहून समोरचा त्याच्या तलवारीच्या विरुद्ध बाजूने, ढालीच्या विरुद्ध बाजूने हल्ला करून आपल्याला जेरीस आणेल किंवा आपला वध करेल किंवा आपला पराभव करेल. आणि म्हणून सज्जन हो, एक वेळ युद्ध करताना या 2 गोष्टी जर आपल्याबरोबर असतील तर ते युद्ध जिंकण्याची मानसिकता तयार होते, त्या युद्ध जिंकण्याचा कॉन्फिडन्स तयार होतो आणि ते युद्ध जिंकायला सोपं जातं. असाच प्रकार या कोरोना युद्धाबाबतीमध्ये आहे. आयुर्वेद ही एक ढाल आहे. आयुर्वेदामध्ये जंतू कोणता आहे, जंतूचं जेनेसिस काय आहे, जंतूचं मायटोसिस काय आहे, जंतूचा स्प्रेड होण्याचा मार्ग कोणता आहे, यावरती जास्त विचार करू नये. विचार यावर करावा, जंतू कोणताही असू द्या, कोणत्याही दिशेने येऊ द्या, कोणत्याही बाजूने येऊ द्या, आपलं शरीर त्याला इतकं भक्कम असावं की त्या जंतूचा हल्ला आपल्या शरीराला सुरक्षित ठेवण्यास समर्थ, आपल्या शरीराची ताकद समर्थ असेल. कोणताही जंतू, किती ताकदवान जंतू असू द्या, किती प्रभावाने काम करू द्या, त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी आपल्या शारीरिक व्याधिक्षमत्वाकडे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे आपला आयुर्वेद या कोरोना युद्धामध्ये एक ढाल म्हणून काम करतो, ढाल म्हणून. आता कधी कधी समोरच्या योद्ध्याकडची तलवारही समजा निखळून पडली आणि तोही समजा बिगर तलवारीचा लढतोय आणि मग आपल्याकडे ढाल आहे आणि मग ती ढाल घेऊन आपण त्याच्यावर हल्ला केला, कारण आपल्याला त्याचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, तर तो हल्ला आपण यशस्वी करू शकतो. पण कधी जर समोरच्या शत्रूकडे तलवार नसेल तर अगदी हीच परिस्थिती कोरोना युद्धामध्ये, कोविड युद्धामध्ये, आयुर्वेद मेडिकल मॅनेजमेंटमध्ये होऊ शकेल. जर शत्रू आपल्यावरती अटॅक करतोय, आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत, परंतु आपल्याला लक्षण समुच्चय नाही आहे, याचा अर्थ कोरोनाची ताकद ही लक्षण समुच्चय करण्या इतकी प्रगत किंवा प्रगल्भ नाही. मग अशा वेळेस आपण केलेला ढालीचा हल्ला म्हणजे आयुर्वेद मॅनेजमेंटचा हल्ला हा शत्रूला नक्कीच पराभूत करण्यास समर्थ असेल. परंतु यामध्ये सुद्धा आधुनिक विज्ञानामध्ये दिलेली तलवार, आधुनिक शास्त्राने दिलेली, मॉडर्न सायन्सने दिलेली केमिकल वेपन्स किंवा जे काही आपण आधुनिक विज्ञानामध्ये दिलेली जी लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत, त्यामध्ये दिलेली तंत्रज्ञानाने दिलेली जोड आहे, श्वसनाला केली जाणारी मदत आहे, आपल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन नेऊन नेणारे वाहक वाढवण्याची जी क्षमता आहे आधुनिक विज्ञानाची, तिचा पॉवरफुल वापर आहे. परंतु लक्षात घ्या, तलवार ही दुधारी शस्त्र आहे आणि म्हणून जो वापरतो त्याच्या सुरक्षिततेसाठी तलवार ठेवण्यासाठी म्यानं ठेवावं लागतं. म्हणजे ज्या वेळेस आपण लढतो त्यावेळी त्या म्यान्यातून तलवार काढायची आणि मग शत्रूवरती सपासप वार करायचे. ज्या क्षणी शत्रू नामोहरण होईल किंवा युद्ध संपेल त्या क्षणी ती तलवार आपण दुसरीकडे कुठे न ठेवता ती परत म्यान्यातच म्यान केली पाहिजे.
तसाच आधुनिक विज्ञानाचा सुद्धा विषय सांकेतिक असा आहे की या औषधांना, या प्रणालीला, या ट्रीटमेंटला ट्रिमेंडस साईड इफेक्ट आहेत, किंवा एक बाजू जर जितकी धार तीव्र आहे तेवढाच त्याच्या प्रतिधार पण तीव्र आहे, दुसरी बाजूसुद्धा तीव्र आहे, की शरीरावर त्याचे घातक दुष्परिणाम, अगदी जीव घेणे दुष्परिणाम, अगदी जीव गेलेले परिणाम आपण पाहू शकतो. म्हणून ही तलवार ठेवण्यासाठी जे म्यानं आहे, हे म्यानं तयार करण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचा वापर करता येऊ शकतो. किंवा आयुर्वेदाबरोबरच योगपॅथी किंवा योग ट्रीटमेंट ही सुद्धा आयुर्वेदाचीच एक बाजू आहे. योग आणि आयुर्वेद हे वेगळे वेगळे नाही आहेत. आपण दुर्दैवाने आज योगशास्त्राचं स्वतंत्र विचारधारा घेऊन चाललेलो आहे. योगशास्त्राचा जो पाया आहे तो त्रिदोष सिद्धांतावर आहे, पंचभौतिक सिद्धांतावरती आहे, दोष धातू मल सिद्धांतावरती आहे, व्याधी क्षमत्व तत्वावरती आहे, मानसिक आणि शारीरिक संतुलनावरती आहे, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशनवरती आहे, की जो पाया दोन्ही शास्त्रांनी समान सांगितलेला आहे. दोन्ही शास्त्रांची वर्णन करताना आधुनिक आयुर्वेद शास्त्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी उपचाराची पद्धत सांगितली त्या प्रत्येक उपचारामध्ये योगाचं विशिष्ट पद्धतीचा वापर करण्याची अनेक आयुर्वेदाच्या ऋषी मुनींनी मेथड सांगितलेली आहे, थेरप सांगितलेली आहे, की तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केल्यास श्वासरोग बरा होऊ शकतो. मग आता प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा याचंही उत्तर त्यांनी थोड्या अधिक प्रमाणामध्ये कोणता प्राणायाम केल्याने होतं याचा अर्थ ते आयुर्वेद तज्ज्ञ हे योग तज्ज्ञ सुद्धा होते. योगशास्त्राच्या अनेक पुस्तकांमध्ये, अगदी हठयोग प्रतिपिकेमध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधांच्या गुणधर्मासहित त्यांचा वापर करण्याची पद्धत ही सुद्धा अत्यंत प्रभावीपणे दिलेली आहे. मग ती घेरंड संहितेमध्ये असेल किंवा हठयोग प्रतिपिकेमध्ये असेल, अगदी सिद्ध सिद्धांत पद्धतीसारख्या योगाच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा हिचं उहापोह आयुर्वेदाचा केलेला आहे. याचा अर्थ या दोन्ही शाखा समान आहेत, परंतु आजच्या या विभक्त पद्धतीमध्ये आपण त्या शाखांचं विभाजन करून त्याच्यावर अधिक प्रभावी कार्य करण्याचा प्रयत्न करतो. असो परिस्थिती हीच आहे की योग आणि आयुर्वेद या दोघांमध्ये सुद्धा की हीच ढाल म्हणून आणि हे म्यानं म्हणून की आधुनिक वैद्यक शास्त्राच्या वापरामध्ये होणारे दुष्परिणाम, त्याला असणाऱ्या मर्यादा, त्याला असणारे साईड इफेक्ट हे नलिफाय करण्याचं काम योग आणि आयुर्वेद शास्त्राने केलं जाऊ शकतं. यावरती प्रभावी संशोधन झालेलं आहे आणि कोविड बाबतीमध्ये होण्याची गरज आहे. आणि म्हणून पॅथीचा हट्ट धरणाऱ्या बऱ्याच वेळा एखादा शास्त्राचा एक तज्ज्ञ असतो आणि तो फक्त मी आणि माझी पॅथी ही किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी प्रयत्न करतो, आणि दुसरे आणि दुसऱ्याची पॅथी किती मूर्ख आहेत, किती क्षुद्र आहेत, किती दृष्टिकोनामध्ये चुकतायत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ही एककल्ली दृष्टी किंवा हा पूर्वग्रह असणारा दृष्टिकोन कदाचित शास्त्राच्या वर्धनासाठी ठीक असेल, पण जेव्हा समाजामध्ये आपण वैद्यकीय सेवा देतो त्यावेळेस रुग्णहित, फक्त पेशंटचं भलं कशात आहे, आयुर्वेदचं भलं कशात आहे, मॉडर्न सायन्सचं भलं कशात आहे, योगाचं भलं कशात आहे, याकरता विचार न करता हे सगळ्यांचं उद्देश काय, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, सिद्ध पद्धती असेल, युनानी पद्धती असेल, किंवा अजूनही ज्या काही निसर्गोपचाराच्या पद्धती असतील, कोणत्याही वैद्यक शाखेचा उद्देश अंतिम काय, रुग्णहित. मग रुग्णहिताच्या दृष्टीने थोडं तात्विकतः आपल्याला इथे तडजोडीचा भाग, की जर आपण आयुर्वेद उपचाराला आधुनिक उपचाराबरोबर मान्यता दिली, हातात हात घालून, असं नाही की 10 पेशंट आयुर्वेदावर ठेवलेत, 10 पेशंट ॲलोपॅथीवर ठेवलेत आणि मग पद पाहूयात, हा जो प्रयोग आहे ट्रायल अँड एरर बेसिसचा, याऐवजी की एखाद्या आधुनिक विज्ञानाच्या शाखेत प्रविष्ट झालेल्या, ॲडमिट झालेल्या पेशंटला आधुनिक ICU मॅनेजमेंटचे उपचार चालू असताना त्याच्याबरोबर आयुर्वेदिक पद्धतीमध्ये छोटे छोटे जे काही प्रभावी उपचार आहेत, मग ते शमन चिकित्सा असेल किंवा चाटण चिकित्सा असेल, धूपन चिकित्सा असेल किंवा स्वेदन चिकित्सा असेल, स्नेहन चिकित्सा असेल, जे काही त्याच्या वैद्याने त्या
रुग्णाची प्रकृती विकृती बल सहनन काळ देश परिस्थिती परिणाम पाहून निवडलेलं औषध हेच अंतिम सत्य आहे. पुस्तकात पाहून इलाज करता येत नाही हे कुठल्याच शास्त्राला पटत नाही. आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा अँटीबायोटिकचे हजारो प्रकार जरी असले तरी विशिष्ट कंडिशनमध्ये विशिष्ट पेशंटला हेच अँटीबायोटिक वापरलं तर चांगला फायदा होईल. हा रुग्ण अनुभव कामाचा आहे. हा पेशंटचा डॉक्टरला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जीवावर डॉक्टरने निवडलेलं औषध ही वैद्यकशास्त्रातली सगळ्यात प्रभावी इलाज पद्धत आहे. पुस्तकात पाहून इलाज करणारे डॉक्टर्स त्यांच्या मर्यादा उघड पडताना आम्ही पाहतो की जसं आधुनिक विज्ञानाचा कास घेऊन आज अनेक डॉक्टरांनी मग हायड्रॉक्सिक्लोरोक्विन असेल किंवा या बाबतीमध्ये जी आपण इलाजाची पद्धत पाहिली ही कुणी पाहिलेली आहे? अनुभूत डॉक्टरांनी. की स्वाईन फ्लू ज्यावेळेस आला असेल, ज्यावेळेस इन्फ्लुएन्झा आला असेल, ज्यावेळेस एखादा सारी आला असेल, त्याच्या पूर्वी येऊन गेलेल्या साथीमध्ये आम्ही डॉक्टर लोक आमच्या पातळीवरती ज्यावेळेस असे नवनवीन पेशंट पाहतो आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे लक्षणं पाहतो, ते पुस्तकात बसणाऱ्या कुठल्याही डिसीजची जुळत नाहीत, त्यावेळेस आम्हीच खरे संशोधक आम्ही पुढे येतो. याची कुठं पेपरबाजी नसते, याला कुठं रिसर्च पेपर नसतो, याला कुठं सायंटिस्टच्या समोर मांडायचं नसतं. त्या पेशंटला भल्यासाठी आम्ही आमच्या बुद्धीने एक प्रयोग करत असतो. त्या प्रयोगामध्ये आम्ही केलेला वैयक्तिक प्रयोग, तो प्रयोग करताना आमच्यावरती खूप दडपण असतात की तो प्रयोग मीच करतोय, ते कुठं सिद्ध झालेलं नाही आहे, पण तरी माझ्या अनुभवाप्रमाणे हे आणि हे वापरल्यानंतर असं घडलं होतं, असं ज्यावेळेस वारंवार आम्हाला लक्षात येतं त्यावेळेस आम्ही तसे प्रयोग करतो. आणि म्हणून एखाद्या नवीन आजारावर, एखाद्या नवीन कॉम्प्लिकेशन्सवर किंवा एखाद्या नवीन सिंड्रोमवर औषध शोधून काढणारा डॉक्टर हा कुठल्या लॅबमधला फिलॉसॉफर किंवा एखाद्या मेडिकल कॉलेजमधला एखादा थेरी पार्ट शिकवणारा डॉक्टर नसून प्रॅक्टिकली हजारो पेशंटवरती रोज उपचार करताना दृष्टकर्मा म्हणून ज्या डॉक्टरचं नाव घेतलं जातं, तो एखाद्या खेड्यातला एखाद्या जनरल प्रॅक्टिशनर काम करणारा डॉक्टरसुद्धा या संशोधनाच्या कामात जास्त प्रभावी असतो, कारण तो दृष्टकर्मा असतो. त्याने हजारो शेकडो पेशंटच्या बरोबर कॉम्प्लिकेशन्स झेललेले असतात, त्यांचे इफेक्ट पाहिलेले असतात, त्यांचे साईड इफेक्ट पाहिलेले असतात, त्यांचे दुसरे इफेक्ट पाहिलेले असतात. एका पेशंटला जुलाबाची गोळी दिल्यानंतर त्याचं जर डोकं राहत असेल तर त्या गोळीचा डोकेदुखीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, याचा अनुभव त्याला हजारो पेशंटनी सांगितलेला असतो की डॉक्टर साहेब तुम्ही जुलाबाची गोळी दिली पण माझं पित्तच जळालं, याचा अर्थ त्या गोळीत पित्त कमी करण्याची ताकद होती. माझ्या डोक्यासाठी मी गोळी खाल्ली, माझा गुडघा राहिला, याचा अर्थ त्या डोक्याच्या वेदनाशामक गोळीने माझ्या गुडघ्याच्या वेदनाशमन होऊ शकतात. हे ते पेशंट रिसर्चमध्ये आपल्याला सांगत असतो आणि आवर्जून सांगत असतो. त्याला जर असा अद्भुत काही कारणाने चमत्कार दिसला तर सांगत असतो. मित्र हो, अशीच परिस्थिती आज कोरोना युद्धामध्ये आहे. आपण लॉकडाऊन केलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा ताकद आहे असं आपल्याला सुरुवातीला वाटलं. सुरुवातीला रुग्णसंख्या 2, 4, 6, 8 पर्यंत होती, त्यावेळेस आपल्याला आपल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी चालली असं वाटलं. परंतु आज आपण पाहतोय की हॉटस्पॉट केलेले आहेत, लोकांना क्वारंटाईन केलेले आहेत, इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केलेले आहेत, हॉस्पिटलाइज केलेले आहेत, कडक नियम वापरलेले आहेत. पोलीस यंत्रणा, SRP यंत्रणा, मिलिटरी यंत्रणा, प्रशासन यंत्रणा सज्ज आहेत, तरीही याचा प्रचार रोखू शकत नाहीत. आज एका राज्यामध्ये 2-2 हजार रुग्णसंख्या वाढते. देशामध्ये एका दिवसात 5-5 हजार नवीन रुग्ण तयार होत आहेत आपल्या, आणि थोड्याच दिवसामध्ये आपला आकडा एखाद्या मोठ्या देशाच्या आकड्याशी बरोबरी करू शकेल, इतकी प्रभावी ताकद या कोरोनामध्ये आहे. आणि म्हणून या युद्धामध्ये माझी शासनाला, प्रशासनाला, यंत्रणेला, समाजाला, सामाजिक घटकांना, पेशंट्सला, डॉक्टर्सला विनंती आहे की आता आपल्या पॅथीचा हट्ट धरण्याचं काम थोडंसं बाजूला ठेवा, हातात हात घालून चाला. एखाद्या आधुनिक विज्ञानाच्या, मेडिकल सायन्सच्या असणाऱ्या रिसर्च सेंटर बरोबर, ॲलोपॅथी बरोबरच आयुर्वेद शास्त्राचे तज्ज्ञ, योगशास्त्राचे तज्ज्ञ, कदाचित होमिओपॅथी तज्ज्ञ, युनानी सिद्ध तज्ज्ञ यांनाही बरोबर घ्या, यांच्याही बरोबर काम करा. एकमेकाच्या पॅथीचं डीप नॉलेज एकमेकाला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. ॲलोपॅथिकचे जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते हुशार आहेत, पण ते कशात हुशार आहेत?
मॉडर्न सायन्समध्ये हुशार आहेत, आयुर्वेदाच्या वातपित्त कफाला ते अज्ञात आहेत आणि म्हणून त्यांना आयुर्वेदाच्या शास्त्रावरती विश्वास बसण्याचं कारण नाही. म्हणून त्यांना थोडं अवगत करा. याला वात, याला पित्त, याला कफ म्हणतात, याला पंचमहाभूत म्हणतात, याला ही पद्धती म्हणतात, याला शमन चिकित्सा म्हणतात, याला शोधन चिकित्सा म्हणतात. याचा उद्देश असा, त्याचा उद्देश तसा. याने काय होईल? दे आर द ब्रिलियंट पर्सन बट दे आर अननोन टू पॅथी. तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा जी तज्ज्ञ आहेत ती म्हणतात आम्हाला घेणं नाही, कोरोना असो नाही तर स्वाईन फ्लू असो नाही सारी असो, आम्ही व्याधी क्षमत्व पाहतो, आम्हाला घेणं नाही, तो व्हायरस कोणता आहे. असं म्हणून चालणार नाही, असं म्हणून चालणार नाही. जरी तुमच्या शास्त्राची सिद्धांतिक बैठक वेगळी असेल तरी परंतु आज सिद्ध झालेलं आहे की कोविड-19 हा कोरोना व्हायरसमुळे होतो, हा नोव्हेल कोरोना व्हायरस आहे. याची जात वेगळी आहे, याची पद्धत वेगळी आहे, याच्या शरीरावरती होणारे दुष्परिणाम वेगळे आहेत, याचा सामाजिक प्रसार होण्याची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून याचा अभ्यास असणं गरजेचंच आहे. आपण असं म्हटलं नाही आम्हाला घेणं नाही, आयुर्वेदवाल्यांना या कोरोनाचं घेणं नाही, कोरोना असो नाही तर अजून दुसरा कोणता कोरोना असो, आम्हाला काही फरक पडत नाही, आमची ट्रीटमेंट अशीच आहे, आम्ही फक्त बल पाहतो, आम्ही फक्त सहनन पाहतो. अरे शत्रू पण पाहावा. ठीक आहे, तुमची ताकद खूप आहे, तुम्ही पैलवान आहात म्हणून समोरचा पैलवान पाहून आपण काम करत नाही, आपल्या पैलवानकीत आपण आपली तालीम करत असतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की शत्रू पक्षाचा विचारच करू नये. जसं आपण एखादी क्रिकेट मॅच पाहतो ना, की जर एखाद्याला बॅटिंग करायची असेल, त्याचा उद्या बॅटिंगला नंबर येणार असेल तर तो शत्रू पक्षाच्या बॉलरच्या बॉलिंग व्हिडिओ क्लिप पाहतो की हा हात कसा फिरवतो, स्विंग कसा करतो, याचा आउट स्विंग कसा आहे, याचा इन स्विंग कसा आहे, आणि मग दुसऱ्या दिवशी त्या रात्रभर पाहिलेल्या व्हिडिओच्या अनुभवातून त्याच्या बॉलिंगला झेलतो, त्यावेळी त्याची सेंचुरी होते. हे सत्य आहे ना. मग तसंच आयुर्वेदवाल्यांना माझी विनंती आहे बाबांनो की फक्त आणि फक्त सिद्धांतिक अशा अडथळ्याला दूर करायचं असेल तर सिद्धांतिक बैठक न सोडता हा कोरोना व्हायरस वातच प्रकारचा व्हायरस आहे का, पित्तच प्रकारचा व्हायरस आहे का, कफच प्रकारचा व्हायरस आहे का, द्वंद्वज आहे का, सान्निपातिक आहे, याच्यावर थोडा अभ्यास करा. याची प्रकृती कशी आहे, जशी तुमची प्रकृती पेशंटची पाहिली ना तशी कोरोना व्हायरसची प्रकृती पहा, याच्या प्रकृतीचा अभ्यास करा, याच्या प्रसाराचा अभ्यास करा, याच्या उत्पत्तीचा अभ्यास करा आणि मग याच्या संमिश्र विद्याला जर प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर नक्कीच भारतवर्षामध्ये हा आजार आपण टोलून लावू शकतो आणि भारताची महासत्ता बनण्याचं स्वप्न अजूनही आपल्या हातात आहे. पण आपल्याकडे थोडंसं पसरलेला जो पसारा आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे नियम बंधनं, या प्रत्येकाला घातलेले प्रोटोकॉल, प्रत्येकाला लावलेल्या अडचणी आणि त्याच्यातून निर्माण होणारा हा सगळा प्रसंग आज या समाजाला ओढवला जाऊ शकतो. आणि म्हणून आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी सिद्ध सगळ्यांना योगोपॅथींना माझी विनंती आहे की आता हे आपलं युद्ध नाहीये, आपण सगळे मिळून कोरोनाशी युद्ध करतोय. जशी रणजी ट्रॉफी मॅचमध्ये आपण एकमेकाच्या विरुद्ध लढलो असून, पण नॅशनल गेममध्ये आपण कोण आहोत, एकाच टीमचे सदस्य आहोत. आणि म्हणून सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की बाबांनो मी हात जोडतो, परंतु या युद्धामध्ये आपलं योगदान हे समर्पणाचं असताना सहयोगाचंही असलं पाहिजे, ही माझी विनंती आहे. आपण ऐकून घेतलं, धन्यवाद. असेच आनंदी व्हा.